काही मंडळी कशा आहात? आजचा विषय म्हणजे आपला काय आहे, लसूण पालकचा विषय आहे. तर लसूण पालक आपल्याला कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आता हा असा लसूण पालक एकदम झकास आणि फर्स्ट क्लास झालेला आहे. तर इतका दाटसर, इतका ग्रीन कलर कसा आणायचा तर आपण स्टेप बाय स्टेपनी सुरुवात करणार आहोत. तर आता काय केलेलं आहे, स्वच्छ एक जोडी घेतलेली आहे, न कट करता, कुठेही कट केली नाही, जशी आहे तशी फक्त एकदा 1 ते 2 पाण्याने धुवून घेतली. त्यानंतर ते तळून घेतली आणि त्यानंतर परत एका पाण्याने धुवून घेणार आहे आणि तळून घेणार आहे. आणि आता ते दुसऱ्या कढईमध्ये टाकून घेणार आहे. तर जशी आहे तशीच टाकायची आहे. पाणी टाकताना थोडंच टाकायचं आहे, याची काळजी घ्यायची आहे. कारण आपल्याला पाणी फेकून द्यायचं नाही, कारण भाज्यांमध्ये अंगचंच पाणी असते, त्यामुळे भाज्या पटकन शिजल्या जातात. आणि ही जोडी जशी आहे तशी टाकलेली, फक्त निसून घेतली होती, त्यातच मीठ घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर लगेच आपल्याला काय करायचं आहे, चिमट्याच्या साहाय्याने वर खाली करून घ्यायची आहे. आणि या भाजीत न्यूट्रियन्स असतात, ते जे खाली जाणार आहे त्या पाण्यात, ते आपल्याला पाणी परत ग्रेव्हीमध्ये यूज करायचं आहे, फेकून काही द्यायचं नाही. तर चला, जर तुम्ही आपल्या व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर चॅनलला शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता काय झालेलं आहे, 2 ते 3 मिनिटात आपली जोडी, हे बघा, देठ सुद्धा मी काढलेली नाही, तुमच्या लक्षात आलेलं असं. जशी जोडी बाजारातून आणली आणि तशीच. आणि ही एकदम गावरान पद्धतीची भाजी आहे. ही गावाकडे सहज भेटली जाते, नाही का. शहरात जरा प्रॉब्लेम येतो गावरान भाजी भेटायला. आमच्या गावाकडे शक्यतो गावरानच भाज्या असतात. आणि बघा आता 2 मिनिटांनी बघा तुम्ही भाजी कशी शिजलेली आहे. पण देठ हे शिजायचे राहिले होते, त्यासाठी आणखीन 1 मिनिटभर आपण शिजवूनच घेणार आहोत. तर सर्व काही शिजल्याशिवाय आपल्याला काय करायचा, गॅस बंद करायचा नाही. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगणार आहे. आता देठ शिजलंय की नाही मी चेक करत आहे. शिजलं आहे तर लगेचच गॅस बंद करून टाका. त्यानंतर ते साईडला ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला जेवढा लसूण घालता येईल तेवढा घालायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस पालक पनीर खाण्यापेक्षा कधी लसूण पालक सुद्धा खाऊन बघा तुम्ही, कसा होतो, मग ते तुम्हाला कळणंच. बघा, 1 वाटी लसूण घेतला आणि 1च वाटी शेंगदाणे घेतलेलं आहे. जेवढे शेंगदाणे तेवढंच लसूण घेतलेलं आहे बरं का. 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे. आणि परत लसणाच्या पाकळ्या ह्या मिक्सरला बारीक करण्यासाठी घेतलेल्या आहे. हे सुद्धा आबडधोबड वाटण आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा, 7 ते 8 मिरच्या गेल्या, त्यानंतर लसूण टाकलाय आणि हा लसूण साईडलाच ठेवायचा आहे. आणि हे एकदा फिरून घ्यायचं, त्यानंतर शेंगदाणे वरनं घालायचे आहे. बघा, आता ते फिरून झाले, त्यानंतर आपण शेंगदाणे त्यामध्ये घालून घेणार आहोत. तर एक वाटी शेंगदाण्यापेक्षा जेवढे शेंगदाणे घातले तेवढाच लसूण सोलून घेतलेला आहे बरं का तो. बघा, आता आपण हे वाटणे एका प्लेटीत काढणार आहोत. त्यानंतर तोपर्यंत हे थंड होत आहे. आणि ग्रीनच कलर आलेला आहे आपल्या लसूण पालकाला, हे सुद्धा तुम्हाला बघितलंच होतं. तर तुमचा सुद्धा ग्रीन कलर जातोय का किंवा राहत नाही हे तुम्हाला मला सांगा. तर मी तुमच्या पुढच्या व्हिडिओत नक्की तुम्हाला ट्रिक सांगेन काय करायचं आहे ते. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, जेवढा पालक आहे तेवढं सगळं मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि दाटसर वाटण तयार करून घ्यायचं आहे. वाव, एकच नंबर. चला, आता पुढची प्रोसेसला सुरुवात केली आहे. आपला कॅमेरा खाली आहे, तुम्ही म्हणता ही कढई कशी दिसणार. लगेचच कॅमेरा आपण त्यावर स्टेबल करून घेऊ आणि लगेचच तुम्हाला कढई पूर्णपणे दिसून जाईल. ओके, आता झालेलं आहे बरं का, आपले कॅमेरा सेट झालेला आहे. इकडं तिकडं कॅमेरा फिरवत राहावा लागतो शूट करताना, खाली किंवा वरती, जसं काम असेल तसं दाखवावं लागतंय तुमच्यासोबत, नाही का. तर पहिल्यांदा काय करणार आहे, हिंग घेतलेला आहे बरं का. लसूण पालकमध्ये जर हिंग वापरला ना तर चव ही वेगळीच येते बरं का. आणि असा लसूण पालक तुम्ही कधी हॉटेलला कधी खाल्लाय का किंवा घरी कधी बनवलाय का? तर नसन बनवलं तर घरी ट्राय तर करून बघा एकदा कसं होतं ते. आणि प्रत्येक वेळेस असं काही नाही की आपण पालक पनीरच खाल्लं पाहिजे, असलं काही नाही. आणि मुलांनाही ना पालकाची भाजी आवडत नाही, पण आपल्याला शरीरासाठी खूप उत्तम असते. त्यासाठी हा आज मी प्रयोग केला आहे. आज मुलांना म्हणलं तुम्हाला आज हॉटेलचंच लसूण पालक तयार करते. तर मला म्हणले मम्मी करून दाखव. तर म्हणलं चला. मग सुरुवात केली. आपण अगोदर काय केलं, बाजारातून 1 पालकाची जोडी आणली, त्यानंतर ती चांगली शिजवून घेतली. 7 ते 8 मिरच्या, 1 वाटी लसूण, 1 वाटी शेंगदाणे घेऊन ते वाटण बारीक केलं. त्यानंतर परत पालक बारीक करून घेतला आणि त्यानंतर आपण फोडणीची प्रोसेस करीत आहोत. तर त्याआधी काय केलेलं आहे, आपण अगोदर लसूण टाकला, हिंग टाकला आणि लगेच जेव मसाला आपला काढून घेतला. जर तुम्हाला भाजी उग्गी लागू वाटत नसेल तर हे ना काळजीपूर्वक बघा तुम्ही. तर काय केलेलं आहे मी,
जो मसाला आहे ना तो चांगला डीप फ्राय होऊन द्यायचा आहे. बघा जशी शेंगदाणे चटणी केली तसा मसाला भाजल्यासारखा वाटतोय तुम्हाला दिसत, तरी सुद्धा कलर किती ब्राऊन झालेला आहे. याची शेंगदाणे चटणी देखील भारी होते बरं का. पण आपल्याला चटणी नाही करायची, आपल्याला करायचे आहे लसूण पालक. तर चला आता आपण जे वाटण काढून घेतलं होतं ते त्यामध्ये घालून घेणार आहोत. तर मी परत बोलायमध्ये सुद्धा बदल केलेला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला? आजचे आपले सबस्क्रायबर आहे 896 सबस्क्रायबर आजचे आहे आपले. तर चला, स्वामींच्या कृपेने आपले किती सबस्क्रायबर वाढलेत पटपट पटपट मला सुद्धा कळलं नाही. आपण आज उद्या 900च्या पुढे जाऊ शकतोय मे बी, तुम्ही जर प्रतिसाद दिला तर. बघू युट्यूब फॅमिली आपली किती साथ देते, किती प्रतिसाद देते. आणि तुमचा सपोर्ट भरपूर काय आहे. मी प्रत्येक व्हिडिओ तुमचंच कौतुक करीत आहे. तुमच्याशिवाय माझं काहीच नाही. तोपर्यंत आपलं लसूण फ्राय 1-2 मिनिटाची चांगलं फ्राय झालेला आहे. तर बघा त्यानंतर आपण जे पाणी काढलं होतं न्यूट्रियन्स त्यामध्ये गेले होते तेच पाणी आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला असं वाटतं असं पण लसूण पालक करताना हे नेहमी लक्षात ठेवायचं, लसूण पालक हा दाटसरच पाहिजे बरं का. पाणी घालायची घाई अजिबात करायची नाही. आणि मीठ अगोदरच शिजताना टाकलं होतं तेच पाण्याचा वापर केल्यामुळे मीठ हे टाकायचं नाही जास्त, थोडंफार टाकलं तरी चालन. पण मग अगोदरचं प्रमाण बघा, अगोदरच जर टाकलं असलं जास्त तर परत काही टाकू नका. माझ्या मते एवढं मिश्रण परफेक्ट आहे, यात पाण्याची काही आवश्यकता दिसत नाही. थोडाच करायचा पण चांगला करायचा. बघा आता एक उकळी घेतलेली आहे, उकळीच्या नंतर आपल्याला मेन प्रोसेस नंतर करायची आहे. सध्या ही झालेली आहे पालकाची भाजी तयार, पण आपल्याला करायची आहे लसूण पालक. तर लसूण पालकाला काय करायचं आहे माहिती तुम्हाला? भाजी नाही 4 ते 5 मिनिटं चांगली खळखळून उकळी घ्यायची बरं का. सगळ्या साईडनं उकळायला लागली होती, आणखीन दाटसर होत गेली. आणि जितकी भाजी उकळली तरी सुद्धा कलर कुठेही चेंज झालेला नाही, ग्रीनच कलर राहिला. न थंड पाणी वापरता देखील ग्रीन कलर राहिला. तर कशामुळे राहिलं तुमच्या लक्षात आलं का? जेव्हा आपली भाजी शिजली होती आपण साईडला 10 मिनिटात जशी आहे त्याच पाण्यात ठेवली होती नाही का, त्यामुळे तिचा कलर न चेंज झालेला आहे. हिरवागार पालक पनीर तयार झालेला आहे. पालक पनीर नाही तो, तुम्ही लक्षपूर्वक ऐका की नाही हेच मला चेक करायचं होतं. आपल्याला आत्ताशी आपली पालकाची भाजी तयार झालेली आहे. आता आपल्याला करायचं आहे लसूण पालक. आता हे तडक्याचं काही भांडं माझ्याकडे नव्हतं, मग तरी पण आपलं काम काही अडून द्यायचं नाही बरं का. आपला घ्यायचा चमचा मस्तपैकी भाजीचा, आणि मोठा चमचा घ्यायचा बरं का. तेवढा भरून जरी तेल टाकलं तरी चालेल किंवा एक वगैरे टाकलं तरी चालेल. पण आपल्याला लसूण जास्त घालायचं आहे त्यामुळे तेल थोडं कमीच घालायचं आहे, कारण लसूण टाकल्यावरती चमच्यातून ओतू जाण्याची भीती राहते, मग काय ते आग लागते. आणि ती आग खूप महत्वाची असते बरं का. ती नसतं खरा टेस्ट येते आणि जो स्मेल तो उतरवतो त्या भाजीत. तर चांगलं 1-2 मिनिटासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं, म्हणजे उकळी आली तरी चालत. लसणाला वेळ लागत असतो फ्राय व्हायला नाही का. तर बघा ही 15-20 मिनिटाची भाजी अगदी 10 मिनिटात तुम्हाला दाखवलेली आहे. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीतच शिकवलेली आहे. आणि एकदम ग्रीन कलर कसा ठेवायचा आहे, कुठलीही वेगळं कंटेंट न वापरता ग्रीन कलर ठेवलेला आहे. अर्धी वाटी आपण अगोदर टाकून घेतली आणि अर्धी वाटी तसाच ठेवला होता. इतक्या वेळ ठेवला तरी तेल काही म्हणावं असं गरम झालंच नाही. त्यामुळे मला लसूण टाकल्यावर सुद्धा त्यावर ठेवावं लागणार आहे. आणि मुद्दाम मी तसं केलेलं आहे. मला बघायचं होतं की जर जास्त उकळायला असते लसूण टाकलं आपलं तेल उतू गेलं असतं, म्हणून म्हटलं जसं लागेल तसं आपल्याला ते हे करता येईल. आणि तुम्हाला जर लसूण हलवायचा असेल तर छोटा चमचा घेऊ शकता तुम्ही. पोहे खायचा चमच्या साहाय्याने वर खाली करून बघू शकता लसूण फ्राय झालाय की नाही. हे बघा मी करून बघत आहे. जे मी ट्रिक सांगितली ते मी स्वतः यूज करते आणि ते तुम्हाला देखील सांगते. तर बघा लसूण फ्राय व्हायला वेळ लागलेला आहे आपल्या, पण आपण लसूणच पालक करतोय मग मेहनत आपल्याला घ्यायचीच आहे नाही का. तर भाजी खमंग कस काय टेस्टी कस काय लागणार. तर आता आपला एक मुद्दाम लसूण खाली टाकला तर जो त्याचा धूर म्हणजे त्याचा स्मेल त्या चमच्याला लागावा आणि तीच भाजीचा स्मेल आपल्या ह्याच्यात उतरावा. तर कशी वाटते आपली ही भाजी तर तुम्हाला बघायची काही उत्सुकता झालेली असेल. आपण भाजीचं भांडं अगोदरच तयार करून घेतलेलं आहे. सर्व डिश आपली तयार आहे. हे भांडं खाली सुद्धा गरम ठेवायचं आहे. लसूण किती कडकडलेला आहे ते सुद्धा देखलं. एकदम गावरान पद्धतीची भाजी म्हणजे पालकाची भाजी, पण अशी वेगळी थोडी जर केली ना आपण. बघा इकडे लगेच उकळी यायला लागलेली आहे आणि आता बघा लगेच झाकण वडायचं आहे आपल्याला, जेवढी घेत होईल तेवढी. आणि खालून गॅस चालून असा चमच्याची वाफ दाबून ठेवायची आहे कमीत कमी 3 ते 4 मिनिटासाठी. असाच गॅस मंद एकदम कमी करून ठेवायचा आहे. मग बघा कसला खमंग सुटतोय. आता गॅस आपण बंद करणार आहोत. फुल केलाय मी, बंद करून 1-2 मिनिटांनी साईडला घेतलेला आहे. तर बघा आपला लसूण पालक झालाय आता तयार. तर चला पुन्हा भेटू अशा नवीन व्हिडिओत.
आणि अशीच आणखीन एक रेसिपी घेऊन मी तुमच्यासाठी पुन्हा येणार आहेत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.